सायले, अगं काय करत बसलेस? वळचणीची भांडी भरली असतील, तेवढी ओतून पुन्हा भरायला लाव. तेवढंच हातपाय धुवायला पाणी होईल. सायल्या, कोणाला फोन लावतेस तू? काल धरणं रेंज नाही त्याला. आपलं गाणपा सांगत होतं तिकडं खाली झाड का काहीतरी पडलंय वायरीव. लाईट बी जायला असं वाटतंय. वय मगाच्या पावसाने त्या बिवाच्या टेकाडापाशी दरड कोसळल्या. 2-3 दिवस काय वाट मोकळी होत नाही. आता कवा खाली बातमी जाते आणि सरकारला जाग येते, तेव्हा आपण असंच राहायचं. दरसाल हे असंच चाललंय. आता तरी वाईस बरं, माझं लगीन झालं ना तेव्हा महिना 2 महिने सातारचं तोंड बी बघायला मिळायचं नाही. माणसाच्या जीवाचं नुसतं हाल. जीव जायचा एखाद्याचा असल्यानं. म्हणूनच खालचं कोणी वरती पोरगी द्यायला मागाना. डोंगराला गाव बघायला चांगलं वाटतं, जगायला नाही. आबा, ते दरड काढल्याशिवाय फोनला रेंज मिळणार नाही काय? हा माहीत आता कशामुळं काय होतंय ती. पण खालनं कोणी येत नाही ना, त्यावर आपल्याला काय बी कळणार नाही. एकदा वाट मोकळी झाली का मग होईल समजा व्यवस्थित. त्यावर असंच राहायचं. किराणा भरून ठेवलाय, त्याच्यामुळे आता काय महिनाभर काळजी नाही बघा. काळजी नाही म्हणजे? आणि माझा क्लास बुडतोय की. आता एवढं पैसे भरले तर जायचं नाही म्हणल्यावर. जीवापेक्षा काय तुझा क्लास मोठा नाही. मी काय म्हणते, एवढा पावसाळभर क्लास करायचाच राहू दे. काय हो? नाही तर काय, बुडू देत क्लासची फी, आपण परत भरू. पण उगाच जीवाशी खेळ नको. मी बी तेच म्हणते, जीवाशी खेळ नको. नाही म्हणजे कोणी अडकलं असेल तर त्याचं कसं व्हायचं हेच म्हणलं. हा बोल की विश्ल्या. हॅलो गजा, कुठेस? अरे साताऱ्यात आहे. काय आलं? टपरीवर येतोस का? येतो मी. अरे पण काय झालं? अरे त्यांचा फोनच लागत नाहीये. हत्तीच्या मायला एवढंच ना? ला कसला बिलू मी म्हणलं काय झालं काय? अरे कालपासून बंद येतोय फोन. फोन आई घेऊन जाणार असेल, नाही तर दुसरं काही काम असेल तर ते मेसेज करतात, नाही तर फोन तरी करून सांगतात. असं अजिबात कधी करत नाहीत त्या. काय कळत नाहीये रे. अरे रेंज नसेल फोनला, नाहीतर बंद असेल. करतील की ते फ्री झालं तुला फोन. तू येतोस का पटकन टपरीवर? बरं बरं ठीक आहे, मी निघालोच. हां तू वैभ्याला आणि निकमाला फोन करून बोलून घे, मी येतो लगेच. हां. घ्या चहा घ्या, म्हणजे सुचल काहीतरी. चहा घे. विश्ल्या चहा घे गप. अरे तुझं मला म्हणत असतेस ना, काय बी झालं तरी खाणं पिणं सोडायचं नाही. घे गप. आपण घरी जायचं का तिच्या? ए बाबा, तुला कळतंय ना तू काय बोलतोयस? हा अरे मार खायची लक्षणं आहेत. ए बाबा, एक वेळ तिला पळून आणू आणि लगीन करू ते सेफ आहे, पण असे दगदगत्या आगीत उडी कोण मारेल? हा कोण मारेल? आजपर्यंतचा इतिहास आहे. प्रेयसीच्या गावात गेलेला प्रियकर मार न खाता कधीच परत आला नाही. गावात जाऊ
तुम्ही नाही आलात तरी चालेल. मी आणि गजा जातो. चल गजा. हे यार विष्णू, अरे एवढी रिस्क? अरे तिने माझ्यासाठी तिच्या घरची लक्ष्मण रेषा ओलांडली रे. मी तिच्यासाठी गावची वेस ओलांडू नये का? अरे पण काहीतरी अडचण असेल ना, म्हणून नसेल केला फोन. अरे सगळं मान्य आहे, पण काय अडचण आहे ती बघून तरी येऊयात. गावात तरी जाऊन येऊयात. चल आत्ता लगेच निघायचं. पण विश्ल्या, तिथे जर काय वाढलं पिटलं ना तर उगाच पुढची गावात बातमी होईल रे. ह्यो पण महत्वाचा विषय आहे भावा. ती लांबून सुखरूप आहे का नाही तेवढं तरी बघून येऊयात की. माझ्यासाठी प्लीज एकदा जाऊन येऊयात. ती प्रेमात पडणारी एवढी इमोशनल काय करतात ना तेच कळत नाही. चल लगेच निघू. का आजपर्यंत काय मागितलं नाहीस, तुझ्यासाठी एवढं करणार नाही मी. चल खाल्ला तर खाल्ला मार, जीव ते घेणार नाहीत ना आपला. चल. अरे दोघंच कुठं मार खात आहे? चौघांनी मार विभागून घेतला म्हणजे 4 फटके कमी तरी पडतात. ते निकम गाडी काढ. जाऊ. चल चल चला रे. अरे इथनं पुढे जायचं काहीच चान्स नाही. अरे काहीतरी असेल की, मोठी गाडी नाही पण बाईक तरी जात असेल की. ओ काका, नाना, ओ इकडे इकडे. कशाला आला इकडं मरायला? पावसात गप घरी बसव ना वय. इथं जीव जातोय आमचा पावसानं. हे असं रस्ते पण पडले ती जीवाचा हाल होत्यात नुसतं, आणि तुम्हाला फिरायचं सुचतं वय. अहो काका फिरायला नाही आलो मी. नाही फिरायला चाललोय. इथं घाट सोडला की धबधबा लागतोय ना, तिकडे चाललोय. कोण म्हणलं तुम्हासनी? कोणाचं बी ऐकायचं आणि निघायचं. गाडी खाली गाडी आणि बापाचा पैका असल्यावर काय नेट हवे तुम्हासनी? हो बाबा, लयच बोलताय हो तुम्ही. आधी आमचं ऐकून तरी घ्या की, आम्हाला बी हाऊस नाही या पावसात भिजायची. अहो फक्त इथनं वर कसं जायचं सांगा की, तुमच्या पाया पडतो वाटलं तर. बाकी तुमच्या दुःखात आम्ही बी सभा घ्यायच की. हे पोरग जरा वाटतंय चांगल्या घरातलं आहे. हे बघ बाळा, ह्या इथनं पायवाटवर जाती या, इथनं चालत जावा. किती वेळ लागेल? लय नाही, 1.5-2 तास लागतील. 1.5-2 तास? बाबा अहो हीच लय, जीव जायला आमचं चालत जायला. अरे बाबा आम्ही रोज जातोय की, तरी बी आहे की अजून जिवंत. आता हे बघा, इथनं पायवाट वर गेली या, पाऊस आला तर 3 तास बी लागतील. रस्त्यानं सोपं होतं,
पण आता गाडीवर जाणार नाही ना, तेव्हा इथंच लावा गाड्या आणि चालत जावा. इसल्या एक काम करू, आपण माघारी जाऊ. अरे आपण वर गेलो आणि अंधार पडला ना तर लय अवघड होईल. आणि मागे जर का दरड कोसळली तर सातारा जायची बी पंचायत होईल. ऐक, चल माघारी जाऊ. हे बघा, माझा कोणावर राग नाही, मी कोणावर नाराज पण नाही. तुम्ही तो राहिला तेच खूप आहे माझ्यासाठी. हं? मी त्यांना बघूनच होतो. सकाळ झाली तरी चालेल. इसल्या बरं चला, उद्या काय व्हायची ती. कसं आहे, ह्याच्या वाईट काळात आपण ह्याच्याची कसं वागलो हेच आयुष्यभर लक्षात राहणार आहे याच्या. चला, ही संधी आहे आठवण सुंदर करायची, अजिबात सोडायची नाही. चल विसल्या. हॅलो, हां विशाली आहे. थँक्यू सो मच मॅम. हाऊ इज दिस पॉसिबल? ओके ओके, राईट नाव आय एम बिझी समवेअर. ओके ओके, थँक्यू मॅम. काय झालं इसल्या? कुणाचा फोन होता? परीक्षा दिली होती, ती नोकरी मला मिळाली. काय सांगतो? क्या बात आहे. अरे एक नंबर. प्रॉब्लेम झालाय. उद्या जॉईन व्हायला सांगितलंय. 2 दिवस झाले फोन लागत नव्हता म्हणले. आत्ता लागलाय त्यांचा फोन. उद्या म्हणजे आजच निघावं लागेल. हे गाडी बघ कधीची. गाडी बघ. अरे पण जायचंय कुठं? कधीची? विसल्या, आज संध्याकाळचीच गाडी. संध्याकाळी. विसल्या चल परत. बॅग भर, बँगलोरला निघ. मी ऑनलाईन तिकीटचं काय ते बघतो. अरे तुला कळतंय का? साला नोकरीचा फोन आला तरी मला आनंद झाला नाहीये. मला आता त्यांना भेटणं महत्वाचं आहे. पण त्यांना गमवायचं नाहीये रे. लय वेडेपणा करू नको. ते नोकरीचं स्वप्न तुझ्या एकट्याचं नाही, तुमच्या दोघांचं आहे. आणि मग त्या प्रॉब्लेम मधनं बाहेर पडल्यानंतर करतील की तुला कॉन्टॅक्ट. नोकरी गेली ना परत नाही मिळणार. अरे अरे सोन्यासारखी संधी गमावू नकस रे विश्ल्या. ऐक ना, ही संधी परत नाही मिळणार. ऐक, चल 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 जाऊ, परत जाऊ. चल चला रे. तिला बघून येतो. विसल्या, अरे ऐक, माझं गाडी जाईल. तिला भेटण्यासाठी एवढी वर्ष वाट बघितलेली नोकरी सोडलीस तर तिला आवडेल का? उलट तिकडे गेलास ना तर अभिमान वाटेल तिला तुझा. कदाचित ही नोकरी सोडलीस तर तिला पण तुला गमवायला लागेल. जेव्हा माघारी येशील ना तेव्हा ही वाट खऱ्या अर्थानं तुझ्यासाठी मोकळी झालेली असेल. तोवर आपण वादळ शांत व्हायची वाट बघूया आणि आलेल्या संधीचं सोनं करूया. चल माघारी जाऊ. विसल्या, अरे ऐक की. रडू नको, ऐक की. चल विश्ल्या चल माघारी. तुला विसल्या उठ. ओ विश्ल्या, ऐक माझं. चल विसल्या. विश्ल्या उशीर होतोय. चल विश्ल्या, गाडीवर बस. विश्ल्या चल. अरे विशाल, गाडीवर बस. तुला आपल्या मैत्रिणीच्या पद्धतीने बस. काहीच कळना ग ऋते.
काय करायचं, कसं सांगायचं त्यासनी इथं काय झालंय ते? काय विचार करत असेल माझ्याबद्दल? ते म्हणत असेल हिला काळजी बी नाही, हिनं फोन बी केला नाही. काय करू गुरु ते? मी फोनचं काय करू, काय कळलं झालंय मला. ते खरंच काळजी करत असतील का सोडला असेल तुझा इशे डोसक्यात? ऋती, काय बी बोलू नकास. सायले ऐकायला कडू वाटलं तरी काहीतरी बघितलं असन, काहीतरी घडलं असन म्हणून बोलते मी. माझं इशाल तसं नाही, मी चांगलंच ओळखते. तू फक्त तेवढीच ओळखतीस जेवढं त्यांनी तुला दाखवलंय. दाखवायला कुणी बी चांगलं वागतं की? चांगलं वागून दाखवायचं आणि जवळ आलं की हात सोडून निघून जायचं. ऋते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? उगा काय बी बडबडू नकास आणि माझ्या डोसक्यात काय बी भरू नकास. माझ्या डोसक्यात असं कवा आलं नाही आणि कवा येणार बी नाही. ते काय नाही, मला तर काय बी झालं तर त्यांच्या संकट बोलायचंय. किस्ती बोलतेस सायले मला? तुझं लग्न व्हायचं आहे अजून. कसं सांगू तुला, आयुष्यात पहिल्यांदा कोणाला तरी एवढा जीव लावलाय ग. मनात स्वतःला त्यांची बायको मानलंय मी. तू मला सांग, माझा जीव वर खाली होणार नाही का? आणि तसं बी आपण कोणाला बी मनात काय मानतो हे महत्वाचं आहे का नाही? हा, अगं एखादीच्या गळ्यात मंगळसूत्र कोणाचं बी असू दे, पण मनात ना ती स्वतःला कोणाची बायको मानती नाही तिलाच माहिती असते. तुला तसं जगायचंय? नाही करू ते. मी केव्हा म्हणलं? कारण मला विश्वास आहे ग त्यांच्यावर. ते काय बी झालं ना तरी माझ्या बरंच लगीन करते, जीवाचं रान करते, पण मला एकलीला सोडून कुठं बी जाणार नाही. म्हणून एवढे विश्वासाने बोलते अगं मी. आणि मला माहिती ते येणार. काय बी झालं ना तरी ते येणार. त्यांचा फोन तरी येईल बघ. तू ते सांगून ठेवते, तुला फोन येईल त्यांचा. हे ऋते, आता त्यांच्या मनात काय चाललं असेल ग? तू मगाशी म्हणली तसं त्यांच्या मनात चाललं नसेल ना? म्हणजे त्यांना असं वाटत नसेल ना की मुद्दाम करत्या? त्यांना असं वाटलं नसेल ना की मी त्यांचा विचार सोडून दिलाय, मला त्यांची अजिबात काळजी नाही? तसं नाही ग, मला काळजी वाटते ग त्यांची. पण कसं बोलू मला काहीच कळणं झालंय ग. मला ऋते असं कसं तर व्हायला लागलंय ग. मला काहीच कळणं. असं जीवाची ना नुसतं कालव झाली ग ऋते. काय करू आणि कसं सांगू कळणं झालं. या फोनचं काय करू काय कळणं झालंय मला. पण लागेल त्यासनी फोन लागेल ऋते. फोन लागेल झालंय ग ऋते. त्यांना कामाचं कोणच सांगणार नाही, मीच सांगणार फक्त. तुम्हाला माझी शपथ आहे. चालते.
एक्सक्यूज मी सर, आपका फ़ोन मिल सकता है क्या? एक्चुअली ट्रेन से आते वक्त मेरा फ़ोन नीचे गिर गया था, तो एक अर्जेंट फ़ोन करना था। थैंक यू सर। सर, जिनको भी कॉल करना है आज ही कर लीजिए। कल से नई मेडिसिन की टीम तैयार होने वाली है, तो फिर उसका फॉर्मूला बाहर ना जाए, इसलिए हम सब के फ़ोन बंद कर दिए जाएंगे। और आपको तो उसी ऑफिसर के तौर पर इधर बुलाया गया है, तो फिर जल्दी करिए, क्योंकि मालूम नहीं ये कितने दिन चलेगा। ये 4 दिन भी चल सकता है या फिर 4 महीने भी। कल से बाहर आपका किसी से कोई कांटेक्ट नहीं हो पाएगा। सर सॉरी, लेकिन मुझे अर्जेंट जाना है कहीं पर। सर लास्ट बार ट्राई करता हूँ। ठीक है। सर